पक्षाच्या वतीनं मी आदरणीय उद्धव साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब, तसंच आमचे आदरणीय सचिन आयर साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील आमचे प्रमुख पदाधिकारी, त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो। तर वास्तविक पाहता अनेक वर्षापासून शिवसेने हे आक्षेप घेतलेला आहे आणि या सगळ्यानंतर आपण बघतोय सध्या कार्यकर्ते आक्रमक झालेत। तर नाव कुणाचं आहे आणि कुणाचं नाही याला महत्त्व न देता संभाजीनगरला ही गाडी मिळाली याचं स्वागत केलं पाहिजे अशी भूमिका पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली आहे। नेते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात। सेट संदीपान भुमरेकडे जाऊया। कुठेतरी नावावरून आता हे राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। पत्रिकेवरती नाव नाही आणि त्यामुळे ही सगळी नाराजी आपल्याला बघायला मिळते। नाव कोणाचं आहे कोणाचं नाही याच्यापेक्षा आपल्या संभाजीनगरकरांना वंदे भारत ही गाडी मिळाली आणि सगळ्या म्हणजे सुसज्ज सहित ही गाडी आहे, सगळ्या सुविधा आहे तिच्यात आणि कमी वेळात आपल्याला संभाजीनगर ते मुंबईला जायला मिळणार आहे, आपला टाईम वाचणार आहे, सगळ्या सुविधा मिळणार आहे। या नावापेक्षा संभाजीनगरला ही गाडी येऊ राहिली याचं स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे। मला नावाशी काही घेणं नाही, काय नाव कोणाचं आहे काय त्यांचा तो प्रोटोकॉल असेल त्या प्रोटोकॉलप्रमाणे ते नावं टाकले असतील, पण नाव मी सुद्धा पत्रिका पाहिली नाही कोणाचं नाव आहे कोणाचं नाही। मला फक्त फोन आला की पालकमंत्री महोदय तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल। मी सांगितले मी स्वागतासाठी येणार आहे। पण कुठेतरी आम्हाला डावललं जातं किंवा भाजप असं घाणेरडं राजकारण करतं, त्यांचं प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे असा आरोप केला जातोय इम्तियाज जलीलकडून। नाही, आता विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि ज्याचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतं। त्यांचं काम हे विरोधी पक्षाचं, ते त्यांचं विरोधी पक्षाचं काम करतात। पण मला एक सांगा की मोदी साहेबांना गाडी सुरू केली, आपल्या बऱ्याचशा गाड्या वंदे भारत गाड्या देशात सुरू केल्या, त्याच्यात आपल्या संभाजीनगरला गाडी सुरू केली। अनेक हाल होत होते आपले, आता रेल्वेची सुद्धा गर्दी कमी होईल, रेल्वेची सुद्धा गर्दी कमी होईल या गाडीमुळं। आणि मला सांगायचं मग जे तो पक्षाचे कार्यकर्ते ज्याचं ते श्रेय घेण्याचं काम करतात, त्याच्यात गैर काय? त्यांना पाहिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कुठेतरी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्यात, त्यावर देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे। हे चालू राहतं, विरोधी पक्षाचे विरोधी कार्यकर्ते जे असतात ते काम त्यांचं करतात, सत्ताधारीचं काम करतात, हे चालूच असतंय। ही इथंच नाही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला, त्याच्यामुळे नवीन काही नाही। तर नक्कीच या ठिकाणी संदीपान भुमरेंकडून जी रेल्वे छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर एमआयएम आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। मोदींनी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावरच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आपण पाहतोय निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। इम्तियाज जलील हे स्थानिक खासदार आहेत आणि त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये असायला हवं होतं अशी भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणूनच कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तर इम्तियाज जलील यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर स्थानकावर पोहोचताच त्यांच्यासमोर ही घोषणाबाजी झाली। तर इम्तियाज जलील यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणाबाजी केलेली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर। एमआयएमचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी सुरू करण्यात आली। घोषणेकडे कसं बघतो तुम्ही? आता तुम्ही आल्यानंतर लगेच घोषणा द्यायला सुरुवात झाली। नाही ते याच्यासाठीच आलेले आहे ना, त्यांचं काम काय आहे तुम्ही सांगा ना मला। मी काय म्हणतो की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं एकच काम राहिलेलं आहे, मोदी 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 करून ते फक्त नारे देण्याचं काम त्यांचं झालेलं आहे। ते करत आहे, ते खूप परफेक्ट झालेले आहे। ते घोषणा देणं हा भाग वेगळा आहे। मोदींमुळे आज इथं ट्रेन सुरू होते, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांच्यामुळे होते, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा दिली वावगं नाही।
परंतु एकमेकाच्या अंगावर भिडणं यासाठी योग्य नाही. माझी स्पष्टपणे भूमिका असते, जेव्हा तुम्हाला विकासाचा मुद्दा येईल त्या टायमाला सगळे लोकप्रतिनिधी, मग कोणत्याही पक्षाचे असो, एकत्रित येऊन त्यांनी काम केलं पाहिजे. तर आपण ही दृश्य बघतोय, मातोश्रीवरची दृश्य आहेत. राष्ट्रवादीतले कार्यकर्ते, पुण्यातले कार्यकर्ते आहेत जे आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेत आहेत. राऊत देखील त्यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात. अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते आहेत आणि अजित पवार गटाला हा धक्का म्हणता येईल, कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये. ठाकरे साहेबांचं सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला, आज शिवबंधन या ठिकाणी बांधलंय. त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि सर्व मावळातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय उद्धव साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब, तसंच आमचे आदरणीय सचिन आयर साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील आमचे प्रमुख पदाधिकारी, त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. तर वास्तविक पाहता अनेक वर्षापासून शिवसेनेच्या बाबतीमध्ये, आदरणीय उद्धवजींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस आपल्या देशावरती करोनाची साथ आली आणि करोनाच्या साथीमध्ये जे खंबीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण रोखू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. माझी जबाबदारी, माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेसच साहेबांच्यावरती भावूक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, अनेक समस्या आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढलेत. वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार, आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं. आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही, काय बोलतील, परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मितभाषीय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व मी जे पाहिलं आणि आज आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मी शिवसेनेमध्ये आम्हाला प्रवेश दिला. त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम
मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात.